नमस्कार, मी सुनील मयेकर. सुनील अँड सीमास किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण बनवूया मटर पनीर आणि ती कुठल्या पद्धतीने बनवतात आणि त्याची रेसिपी काय ते तुम्ही बघून घ्या, तुम्हाला नक्की आवडेल. मटर पनीर बनवताना पहिला पण हे मटार घेतलेले आहेत. ह्याला पाण्यामध्ये ठेवायचे आपल्याला, कारण आपल्याला ते परत उकडायचे आहे. 3 टमाटे, कांदा, एक बटाटा, पनीर, कारण आपण पनीर आणि मटरची भाजी बनवतोय. पनीर पनीर फ्रेश आणायचं, फ्रोजन पनीर नाही आणायचं, फ्रेश पनीर आणायचं. 4 लसूणच्या पाकळ्या, 2 मिरच्या. हे आता आपल्याला उकडायला ठेवायचं आहे. उकडायला ठेवताना त्याच्यामध्ये बटाटा टाकून द्या तुम्ही, म्हणजे दोन्ही एकदम उकडतील. आता हे उकडलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मीठ पण टाकलेलं आहे थोडंसं टेस्टसाठी. आता हे वाटाणे उकडून तयार झालेले आहेत, बटाटा पण उकडलेला आहे. आता हे टॅमॅटो, कांदा हे आपण कापून घेतलेले आहे मीडियम साईजनी. थोडेसे लसूण आहे. बटाटा पण आपला स्टीम झालेला आहे. थोडेसे वाटाणे पण घेतलेले आहेत, ते आपण जे शिजवले त्याच्यातले वाटाणे थोडेसे घेतलेले आहेत. 2 मिरच्या आणि याच्यामध्ये खड्या मसाल्यामध्ये जिरा आहे, दालचिनी आहे, 2 लवंग आणि 2 काळी मिरी. ह्याच्यामध्ये जास्त आपल्याला फक्त स्मेल येण्यासाठीच हे लवंग आणि दालचिनी टाकायचं, म्हणून जास्त प्रमाण नाही टाकायचं. आणि याच्यामध्ये आपण आता तेजपत्ता पण ऍड करूया. तेजपत्ता पण टाकायचा आपल्याला. हे खडे मसाले आहे. आता आपण याला फोडणीची तयारी करूया. ही भाजी बनवताना आपल्याला तेलाची जास्त जरूरत पडते, पण तेल स्टेप बाय स्टेप आपल्याला ऍड करायचं. एकदम जास्त क्वांटिटी सुरुवात नाही करायची. तेल तापलेलं आहे, गॅस आपण स्लो करूया. आता पहिलं जिरं टाकूया, कारण जिरं हे तडतडलं पाहिजे. आता जिरं तडतडलेलं आहे. आता आपण बाकीचे सगळे मसाले टाकून देऊया एकदम. ह्या सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, लक्षात ठेवा, नाहीतर हे सगळं जळून जाईल. आता आपण याच्यामध्ये हिंग टाकूया. हिंग शरीराला चांगलं असतं, मी नेहमी बोलतो तुम्हाला, हिंग शरीराला चांगलं असतं आणि डायजेशनला पण चांगलं असतं. माझ्या प्रत्येक व्हेजिटेबल्स आणि डाळीमध्ये मी हिंग हा टाकतोच. आता हे झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये सर्वप्रथम कांदा टाकून घेऊया. आता कांदा आपला थोडासा लालसर व्हायला आलेला आहे बघा. आपण व्यवस्थित त्याला फ्राय करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण जे लसूण घेतलेले ते लसूण टाका, मिरची टाका, अख्खीच्या अख्खी टाका, कारण त्याची पुढची प्रोसिजर तुम्हाला माहीत पडेल. मीठ टाका. आपण ह्या स्टेजला मीठ याच्यासाठी टाकतो, कारण याच्यावेळी जेव्हा कांदा पटकन नरम होतो. आता आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो पण मिक्स केलेला आहे. आता व्यवस्थित परतून घ्या. ह्याला हलवायचं याच्यासाठी असतं, कारण आपण तेल खूप कमी प्रमाणात आता घेतलेलं आहे, म्हणजे खाली ते चिटकलं नाही पाहिजे, म्हणून थोडंसं त्याला हलवत राहायचं. आता आपले टोमॅटो पण नरम व्हायला आले आहेत लगभग. झालेले आता आपला टोमॅटो. आता याच्यामध्ये आपण क्रश करून बटाटा टाकलेला आहे. हे बटाटा टाकण्याचं त्याच्या मागे एक रिझन आहे, कारण नॉर्मली ग्रेव्ही करताना लोक काजू वापरतात थिकनेससाठी. मी
बटाटा वापरलेला आहे. त्याच्यामध्ये आपण थोडेसे जे बॉईल केलेले वाटाणे पण टाकलेले आहेत. कारण जेव्हा आपण वाटाण्याची भाजी बनवणार ते अख्खे वाटाणे असतात. तर त्याच्यामध्ये थोडंसं वाटाण्याचा स्मेल आला पाहिजे म्हणून हे आपण त्याच्यामध्ये टाकलेलं अगोदर. या बटाट्यामुळे तुमची ग्रेव्ही थिक होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून एक बटाटा क्रश करून आपल्याला घ्यायचाच आहे. कारण आपण आता मसाले करतोय त्याच्यामध्ये आपण हळद टाकली, तिखट मिरची टाकतोय. हे सगळे घरगुती मसाले आहेत, मी बनवूनच घेतो दरवर्षी. हे लाल काश्मीरी मिरची आहे, त्याच्याने कलर चांगला येतो म्हणून मी काश्मीरी मिरची जरा जास्त वापरतो. धना जिरा पावडर टाकलेली आहे. आता हे व्यवस्थित परतून घ्या. नॉर्मली ग्रेव्ही थिक करण्यासाठी लोक चण्याचं पीठ वापरतात किंवा काजू वापरतात किंवा शेंगदाणे वापरतात. पण त्याच्यामुळे काय होतं, काजू आणि शेंगदाण्याची स्वतःची एक चव असते, त्यामुळे त्या भाजीमध्ये टेस्टमध्ये फरक पडतो आणि गोडपणा येतो. म्हणून मी बटाटा वापरलेला आहे. आता तेल आपल्याला कमी वाटतंय, खाली चिटकायला लागलंय थोडंसं, म्हणून आपण तेल परत ऍड करूया त्याच्यामध्ये. या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं, लक्षात ठेवा. बघा किती मस्त कलर आलेला आहे आता. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी घरी बनवतो ना, तर आपल्याला माहिती आहे हायजीन असतात. आपण नॅचरलच वस्तू वापरतोय, कुठलीही बाहेरची एड नाही करत त्याच्यामध्ये. मसाले पण घरगुतीच आहे आपले. आता याला थोडं झाकून ठेवलेलं आहे आपल्याला. बघा स्टीमवर पण थोडंसं शिजलेली आहे भाजी. आपल्याला भाजी व्यवस्थित शिजायला द्यायची आहे. आता असं वाटतं की हे थोडं ड्राय झालेलं आहे. मग याच्यामध्ये थोडं पाणीचे आपण शितोडे मारूया, कारण पाणी ओतायचं नाहीये. कारण तेल आपण किती जास्त प्रमाणात, पण जास्त तेल पण चांगलं नाही, म्हणून हे ते आपण थोडंसं पाणी याच्यामध्ये एड केलेलं आहे. आणि पाणी ओतायचं नाही, लक्षात ठेवा. हातात घेऊन फक्त शितोडे मारायचे, कारण ते वरच्यावर लागलं पाहिजे. जास्त ग्रेव्ही नाही बनवायची आपल्याला त्याच्यामध्ये, कारण की हे आपल्याला पुढे वाटप करून घ्यायचं आहे, म्हणून ते लिक्विडी नाही झालं पाहिजे, लक्षात ठेवा. थोडंसं पाणी अजून ऍड करूया. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आता थोडं आपण झाकून ठेवूया. हे जे पाणी आपण शितोडे मारतो ना, त्याची स्टीम बनते आणि त्या स्टीमचंच पाणी थोडंसं जनरेट होतं. आणि बघा किती मस्त अशी भाजी झालेली आहे. आता ही लगभग शिजलेली आहे आपली. आपण याला बाजूला ठेवूया. आता आपण जे पनीर आपल्याला त्या भाजीमध्ये ऍड करायचे त्याची तयारी करूया. हे फ्रेश पनीर आहे, लक्षात ठेवा. फ्रोजन पनीर नका आणू. ह्याचे आपल्याला मोठे मोठे पीस करून घ्यायचे ह्याप्रमाणे, कारण बारीक नाही करायचे. ते आपल्याला पीस फ्राय पॅनवर ठेवता आले पाहिजे. आता आपण पनीर फ्राय करून घेतोय, कारण की सरळ पनीर टाकलं तर ते कच्चं लागणार, त्याला काही टेस्ट नसतं. पनीरला स्वतःची काही टेस्ट नसते, म्हणून थोडंसं त्याला टेस्टी बनवण्यासाठी आपण पनीर थोडंसं फ्राय करून घेऊया. फ्राय पॅन आपला गरम झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं देसी तूप, गाईचं तूप आहे हे मी वापरतो. नॉर्मली लोक बटर वापरतात, मी बटर प्रिपेअर नाही करत. गाईचं तूप आहे हे. तुम्ही तेल पण वापरू शकता, असं काही नाहीये. हे डिपेंड आहे, तुम्ही ते बटर वापरा किंवा तेल वापरू शकता. पण गाईचं जे घी असतं ना, त्याला एक वेगळा फ्लेवर येतो. तो फ्लेवर मग त्या पनीरला लागतो आणि त्याची एक टेस्ट वेगळीच लागते. आता हे पनीरचे तुकडे त्याच्याबरोबर हलकट ठेवून घ्या व्यवस्थित. लक्षात ठेवा, आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, त्यामुळे काय पनीर एकदम जळणार नाही.
आता लगभग आपले एका बाजूचे पनीर बहुतेक थोडेसे फ्राय झालेले आहेत. आता त्याला आपण परतून घेऊया. लक्षात ठेवा हे नाजूक असतात पहिला. त्याला थोडंसं परतून घ्या, तुटले नाही पाहिजे. म्हणून मी पीस तुम्हाला मोठे मोठे ठेवायला सांगतो. आणि हे फ्रोजन नसल्यामुळे एकदमच फ्रेश आहेत, म्हणून त्याला खूप लाईटली करावं लागतं. सगळे आपण परतून घेतलेले आहेत. आता याच्यावर आपल्याला पनीरला, कारण पनीरची स्वतःची काही टेस्ट नसते, म्हणून त्याला टेस्टसाठी थोडंसं आपण त्याच्यामध्ये त्याला मसाले करूया. थोडीशी हळद टाकायची आपल्याला, थोडीशी लाल मिर्च, काश्मीरी मिर्च, धना जिरा पावडर. ह्यानी काय होतं, पनीरला एक चांगला फ्लेवर येतो. आणि हे जे आपण घी टाकलेलं आहे ते जास्त झालं तरी हरकत नाहीये, कारण आपल्याला परत हे भाजीमध्येच एड करायचं आहे. आता आपण ही बाजू पण आपण परतून घेऊया, कारण आता मसाल्याचे वर लागलेले आहेत. आता आपल्याला त्याला परतून घ्यावं लागेल, म्हणजे दोन्ही बाजूलाचे मसाले ते व्यवस्थित त्याला लागतील. आणि हे घी मध्ये ऑलरेडी मसाले थोडेसे फ्राय झालेलेच आहेत. लक्षात ठेवा जास्त पनीर गरम नाही करायचं, नाहीतर ते रबरासारखे होणार. ते सॉफ्ट राहिले पाहिजे, म्हणजे थोडासा लालसर कलर आला तोपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचे आहेत. डीप फ्राय नाही करायचं, सेलो फ्राय करायचं. सेलो फ्राय करतोय आपण. आता लगभग आपले पनीर तयार झालेले आहेत, थोडेसे लालसर झालेले आहेत खालून. आणि तुम्ही जेव्हा त्याला पकडणार तेव्हा तो तुटणार पण आहे इझिली. त्याच्यामध्ये थोडंसं हार्डनेस आलेली आहे. बघा, हा थोडासा लालसरपणा आलेला आहे बघा, म्हणजे हे पनीर व्यवस्थित झालेलं आहे. आता हे डन व्यवस्थित झालेलं आहे. याला आपण बाजूला ठेवूया. आता आपण पुढची तयारी करूया. ही जी आपण भाजी बनवलेली ती हलकीशी थोडीशी गरम आहे, चालेल, काय फरक नाही पडत. थोडीशी गरम असली पाहिजे, एकदम थंड पण नको. आता आपण ह्याला ग्राइंड करून घेऊया. तुम्ही या पद्धतीने पनीरची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता याला आपण ग्राइंड करून घेऊया. बघा किती मस्त झालेलं आहे. एकदम बारीक झालेलं आहे. ते गरम असल्यामुळे आणि आपण टोटल भाजी शिजवलेलीच आहे, म्हणजे एकदम ते बारीक झालेलं आहे. आता आपण याला फोडणी द्यायची. फोडणी देताना आपल्याला जास्त काही करायचं नाही, कारण मेजर मसाले आपण भाजीमध्ये टाकलेलेच आहेत. आता इथे परत आपण थोडंसं घी घ्यायचंय. तुम्ही बटर पण घेऊ शकता किंवा तेल पण घेऊ शकता, हे तुमची चॉईस आहे. गॅस स्लो करूया आपण. आता सर्वप्रथम आपण कढीपत्ता टाकूया याच्यामध्ये. आणि कढीपत्ता नेहमी आहे ना, कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही वापरता तर लक्षात ठेवा, कढीपत्ता होईल तेवढा बारीक करून टाका. कारण काय माहिती, नॉर्मली तुम्ही ते कढीपत्ता जेव्हा जेवणात येतो तर तुम्ही फेकून देता, पण कढीपत्ता हा हेल्थसाठी खूप चांगला आहे. अशाप्रमाणे आपण बारीक केल्यामुळे काय होतं, त्या भाजीमध्ये कढीपत्ता एकरस होऊन जातो. आता आपण फोडणी देऊया. बघा किती सुंदर कलर आलेला आहे.
ह्याला व्यवस्थित आपण हलवून घेऊया. लक्षात ठेवा, हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची. आता जे मिक्सरमध्ये आपलं राहिलेलं जे वाटप आहे ते व्यवस्थित पाण्याने घेऊया, पाणी टाकून व्यवस्थित पुसून घेऊया. ग्रेव्हीची थिकनेस तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला किती जाड पाहिजे किती पातळ पाहिजे. पण लक्षात ठेवा, पाणी थोडंसं तुम्हाला जास्त टाकावं लागणार, कारण त्याच्यामध्ये जो टाकलेला आपण बटाटा आहे ते पाणी सुकून घेतो आणि त्याची थिकनेस थंड झाल्यानंतर त्याची थिकनेस वाढते. आपण हा गरम मसाला आहे, हा पण मी घरी बनवलेला आहे. मी कुठलेही मसाले बाहेरचे टाकत नाही, लक्षात ठेवा. मी सगळे मसाले वर्षानुवर्ष घरातच बनवून घेतो. आता व्यवस्थित एकरूप झालेलं आहे. आता जे आपण उकडून ठेवलेले वाटाणे आहेत, थोडंसं त्याला कड येऊ द्या. आता कड आलेला आहे बघा. आता आपण जे उकडून ठेवलेले वाटाणे याच्यामध्ये मिक्स करूया. हे वाटाणे कुठपर्यंत आहे बघायला, दाबलं तर ते क्रश होऊन जातात. याप्रमाणे आपण त्याला उकळवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला पनीर टाकायचं नाही, लक्षात ठेवा. पनीर टाकल्यानंतर होऊ शकेल तेवढी आपल्याला भाजी कमी हलवायची आहे, म्हणून पहिला ह्याच्यामध्येच आपण वाटाणे टाकून घेतलेले आहे. आता परत थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं. आता वाटाणे टाकल्यामुळे त्याला आपण थोडंसं स्टीम देऊया. आता हे नी थोडंसं आपल्याला हलकं क्रश करायचं आहे, कारण का जे वाटाणे ते अख्खे आहेत, बॉइल्ड आहे, त्याच्यामध्ये फक्त मीठ आहे. तर हे केल्यामुळे काय होतं की वाटाणे थोडेसे कट होतात आणि जी आपली ही जी ग्रेव्ही आहे त्या वाटाण्याच्या आतपर्यंत जाते. म्हणजे आपण जेव्हा भाजी खातो तेव्हा आपल्याला असं वाटत नाही की आपण उकडलेले वाटाणे खातोय. ठीक आहे, हा रस पूर्ण त्या भाजीपर्यंत जातो. आता त्याला परत तुम्ही झाकून ठेवा थोडा वेळ. बघा, आता कड आलेला आहे व्यवस्थित. लक्षात ठेवा, गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. आता हे जे आपण पनीर फ्राय केलेलं आहे त्याला असंच आपण टाकूया, कारण हात लावल्याने पनीर तुटतो, म्हणून मी सहसा हात लावण्याचा प्रयत्न करत नाही. आता याला आपण अलगद थोडंसं हलवूया. लक्षात ठेवा, आता आपली भाजी कंप्लीट रेडी आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे. आता थोडा वेळ त्याला आपण झाकून ठेवूया. थोडं पनीरनी पण ती भाजीचा जो रस आहे तो खेचून घेतला पाहिजे. आता उकळली आहे भाजी. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडली तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपली भाजी आता रेडी झालेली आहे. चला तर पनीर मटर आणि चपाती खाऊया. थँक्यू.